आकाशवाणी औरंगाबाद. उज्ज्वला चपळगावकर ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2016 पूर्वी निवृत्त झालेले केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्तवेतनाच्या आढावा पद्धतीत बदल करायला मंजुरी दिली आहे. या बदलामुळे 2016च्या आधी निवृत्त झालेल्या 55 लाख निवृत्तवेतनधारकांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं अन्नपदार्थांची नासाडी कमी व्हावी आणि शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट व्हावं या उद्देशानं सध्या सुरू असलेल्या आणि नव्या योजनांची सांगड घालण्यासाठी अन्न प्रक्रिया क्षेत्रात नव्या योजना संपदेला मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. त्यासाठी 2019-20 पर्यंत 6,000 कोटी रुपये खर्च केले जातील असंही त्यांनी सांगितलं. 2022च्या ऐवजी 2018 पर्यंत सर्वांना वीज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत राज्यांच्या वीज आणि खाण मंत्र्यांच्या संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर सांगितलं. यासाठी राज्यांच्या सहकार्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. 2018 पर्यंत जिथे विजेची गरज आहे तिथे ती पुरवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या दुसऱ्या शृंखलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या विषयावर विद्यार्थी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकतील. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न उद्या अर्थात 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82 91 52 89 52 या क्रमांकावर किंवा mmb.dgipr@gmail.com या ईमेल वर संदेश स्वरूपात किंवा ध्वनिमुद्रित करून स्वतःच्या छायाचित्रासह पाठवावे असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे. नांदेड शहरात काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहराचा विद्युत पुरवठा काही काळ विस्कळीत झाला होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.